मुख्यमंत्री अजित पवार यांचा जनसंवाद होता, कशी प्रतिक्रिया दिली, काय आदेश होता? जनसंवाद प्रामुख्याने घेण्याचा अर्थच असा होता की दादांची साधारणतः अपेक्षा अशी आहे की पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेले अनेक वर्ष ते काम करतायत आणि खरं पाहता त्या शहरात ते शिल्पकार आहेत, आपल्या सर्वांना ज्ञातच आहे. परंतु जनतेशी थेट संवाद, जनतेबरोबर भेटून जनतेचे प्रश्न जाणून घेण्यामध्ये अधिकचा रस त्यांना होता. वास्तविकता ज्या वेळेला ते येतात त्यावेळेला त्यांच्याकडे ठराविक आजी माजी नगरसेवक, ठराविक पदाधिकारी, आमदार असतील, खासदार असतील, अधिकारी असतील, तीच लोक कायम त्यांच्या गाडीत किंवा त्यांच्या सोबत असतात. परंतु सामान्य जनतेचे प्रश्न जाणून घेण्यामध्ये आणि ते सोडवण्यामध्ये अधिकता त्यांनी त्याला महत्व देणं दादांनी समजलं आणि त्यामुळे त्यांनी आज पाहिलं असेल की सकाळी 9 वाजल्यापासून आता दुपारी 2 वाजेपर्यंत नागरिकांचे प्रश्न त्यांनी जाणून घेतले. अर्थात हा वेळ त्यांना कमी पडला, कारण तुम्ही पाहिलं असेल की फक्त कागद घेऊन जमा नाही केला, तर त्यांनी सर्व विभागाचे प्रमुख, सर्व विभागाचे जे चीफ असतील त्या सर्वांना बोलवलं होतं. महापालिकेचे आयुक्त होते, पुण्याचे विभागीय आयुक्त होते, कलेक्टर होते, MSCBचे अधिकारी होते, PMRDचे अधिकारी होते, अशा सर्वच विभागाचे प्रमुख त्या ठिकाणी त्यांनी बोलवलं होतं. आणि त्याच वेळेला ज्या ज्या लोकांच्या ज्या अडचणी ते जाणून घेऊन ताबडतोब त्यांना त्याच ठिकाणी निर्णय देता येत असेल तर निर्णय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ऑनलाईन लोकांनी तक्रारी नोंदवल्या, सकाळी फिजिकल येऊन इथं लोकांनी नोंदणी केल्या. साधारणतः 3700 पेक्षा अधिक लोकांनी या ठिकाणी त्यांचे प्रश्न मांडले. 1700हून अधिक लोकांचे प्रश्न सोडवण्याचं त्यांना यश आलेलं आहे. आणि सर्वांचे आपण पाहिलं असेल की वेळ न पुरल्यामुळे साधारणतः 1 तास जनतेमध्ये उभे राहून त्यांनी प्रत्येकाचे निवेदन घेतले. आणि दादांसोबत आज माझ्यासारखा कार्यकर्ता, मी गेली 34 वर्ष दादांसोबत आहे. 34 वर्षामधला माझा व्यक्तीचा अनुभव असा आहे की कोणता पण कागद कोणी पण जर दिला आणि दादाने तो जर स्वीकारला तर कागद पूर्ण वाचतात. वाचल्यानंतर त्यावर त्यांचे शेरे टाकतात, त्या विभागाला ते मार्क करतात आणि त्यानंतर ते प्रश्न सुटले का नाही यासाठी त्यांची बॅक टीम जी आहे, बॅक ऑफिसची टीम आहे, ती फॉलोअप घेते. आज सुद्धा त्यांनी प्रत्येकाचे निवेदन, प्रत्येकाच्या ज्या ज्या म्हणणं होतं ते सगळे कागद त्यांनी घेतले. आता निश्चितच त्याच्यावर पण ते अभ्यास करतील, वाचतील, त्या विभागाला ते शेरा मारतील आणि त्या विभागाला पाठवतील. आणि दादांचं बॅक ऑफिस आहे, त्या बॅक ऑफिस मार्फत त्या लोकांना ते कळलं जाईल की तुमचा हे प्रश्न सुटले, तुमचे प्रश्न हे प्रलंबित आहे किंवा या त्रुटी ज्यामध्ये आहेत आपण पूर्ण करा. ही दादांची एक काम करण्याची वेगळी शैली आणि वेगळी पद्धत आहे, हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि म्हणून आज त्यांनी 20 तारखेला आज त्यांनी सगळ्यांना जनतेला आज वेळ दिला. उद्या सुद्धा ते परिवार मिलन नावाखाली वाटत पाहतात तर त्यांना कोणताही राष्ट्रवादीचा पदाधिकारी असो किंवा कोण नेता असो त्यापेक्षाही सामान्य कार्यकर्त्याच्या घरी जाणं, सामान्य कार्यकर्त्यांना भेटणं, माजी महापौर असेल, माजी पदाधिकारी असेल, राजकारणात निवृत्त झालेला माणूस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदादांचा खंदा समर्थक असेल, ती महिला असो, पुरुष असो, युवक असो, युवती असो, त्या लोकांना वेळ देणं, त्या लोकांशी बोलणं, त्या लोकांची बातचीत करणं, त्यांच्याबरोबर छायाचित्रकरण करणं, फोटो काढणं, त्यांना वेळ देणं, यामध्ये अधिकचं. कारण दादा म्हणले की मला माझी जी खालच्या लेवलची फळी आहे त्या फळीपासून मला सुरुवात करायची. मला नेहमी नेते मंडळीमध्ये किंवा पुढाऱ्यांमध्ये बसण्यापेक्षा मला माझ्या सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला ताकद द्यायचं काम केलंय. त्यामुळे उद्या सकाळी 8 वाजता दापोडी या ठिकाणावरनं सकाळी 8 वाजता ते सामान्य कार्यकर्त्या घरी चाळीमध्ये, झोपडपट्टीमध्ये जाऊन लोकांची चर्चा करून त्यांना भेटून तिथून फुगेवाडी, मग कासरवाडी, त्यानंतर संत तुकाराम नगर, पिंपरी गोपाल हॉटेल, त्यानंतर जगन्नाथ साबळे आमचा जो माजी उपमहापौर आहे, जो दलित समाजामध्ये आहे, झोपडपट्टीमध्ये निवडून येतो, त्याच्या घरी, त्याच्या परिसरामध्ये झोपडपट्टीमध्ये जाऊन भाटनगर सारख्या त्या स्लम मध्ये जाऊन तिथे लोकांना भेटेल. काळूराम पवार आमचे जे माजी नगरसेवक, निकिता कदम आमची दलित ह्याच्यामधली नगरसेविका, डब्बू आसवाने जे उपमहापौर आहेत, माजी स्थायी समितीचे अध्यक्ष, प्रभाकर वाघेरे उपमहापौर आहेत. अशा पद्धतीने अर्थात माझ्याकडनं कोणत्या तरी नगरसेवकाचं, माजी नगरचं नाव राहिलं असेल तर त्याबद्दल समजतो. मी आपल्याला सिक्वेन्स सांगतोय की त्या पद्धतीने दादा उद्या पिंपरी व्यापारी भाजी मंडई असेल, तिकडच्या भाजी मंडईच्या लोकांना तिथं भेटेल. व्यापारी संघटनेमध्ये पिंपरी व्यापाऱ्यांना ते भेटणार. पिंपरी गावामधील जे नामांकित सर्व जुने दांते नेते मंडळी आहेत, गावातले लोक आमचे आहेत, त्या लोकांना भेटून तिथं जेवण करून उद्या दुपारी 3 वाजेपर्यंतचा वेळ दादाने पुन्हा सर्वसामान्य जनतेसाठी, सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी दिलाय. एक नव चैतन्य निर्माण करण्यासाठी, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी दादांची एक ही भरारी आहे आणि या भरारीला आमच्या सर्वांच्या मनापासून शुभेच्छा आहेत. बाहेर काही नागरिकांची मगाशी संवाद आतमध्ये चालू असताना नागरिकांमध्ये चर्चा संवाद घेतात, पण दादांच्या शेजारी भ्रष्ट अधिकारी बसलेले आहेत.
तर त्यांच्या समस्या सुटतील का असं काही नागरिकांची चर्चा होती. आता भ्रष्ट अधिकारी कोण आहे कसा आहे हे तर कोणाला जाणता येत आपण नाही. मध्यंतरी मोर्चा काढला होता. तो मोर्चा चुकीच्या पद्धतीने डेव्हलपमेंट प्लॅन बनवल्याबद्दल काढला होता. आमचा तो भ्रष्टाचाराचा विषयच नव्हता. आमचा डेव्हलपमेंट प्लॅन जो आहे तो डेव्हलपमेंट प्लॅन करताना ज्या त्रुट्या झालेल्या आहेत त्या दुरुस्त व्हाव्यात किंवा ज्या डेव्हलपमेंट कमिटेड डेव्हलपमेंट आहेत त्या कमिटेड डेव्हलपमेंट आर बाइंडिंग ऑन द कॉर्पोरेशन. दे शुड डू दॅट. त्याच्यामुळे ते दे शुड अबाइड विथ द वर्ड. त्याच्यासाठी आम्ही ते केलं होतं आणि त्यामुळे तो मोर्चा हा आपल्या नगर विकास विभागाच्या विरोधामध्ये होता. आयुक्तांनी त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं लक्ष न देता असाच मंजूर केला. त्या विषयासाठी आमचा तो मोर्चा होता. त्यामुळे एकंदरीतच या शहराचा विकास खुंटेल किंवा विकासावर बाधा येईल अशा प्रकारचा जो डेव्हलपमेंट प्लॅन असल्यामुळे आणि त्याला सुद्धा आमच्या त्या मोर्चाला आमचं यश आलेलं आहे. दादाने तातडीची बैठक महाराष्ट्र शासनामध्ये नगर सचिवांकडे युडीचे जे मिनिस्टरांनी तिथं सेक्रेटरीकडे मीटिंग लावलेली आहे आणि त्यावर फेरविचार करण्यासाठी त्या काही सुधारणा ज्या कमिटेड डेव्हलपमेंट आहेत त्या वगळून बाकीच्या ज्या आता हरकती घेतल्या त्या हरकतीवर सूचना हरकती ज्या घेतल्या त्यावर आता निर्णय कमिटीचा होईल आणि कमिटी नंतर राज्य शासनाकडे जाईल. अशा पद्धतीने त्याला अजून अवकाश आहे परंतु त्यामध्ये दुरुस्ती हे होणं गरजेचे आहे, अपेक्षित आहे. तो लढा आम्ही चालू ठेवणार आहे. येणारी निवडणूक लक्षात अजितदादा पवार त्यांची रणनीती काय असेल. निवडणूक लक्षात घेऊन रणनीती दादांची ही पहिल्यापासून अगदी स्पष्ट आणि स्वच्छ आहे. चांगल्या चारित्र्याच्या नगरसेवकाला नगरसेविकेला जे लोकांमध्ये आहे, लोकांचे प्रश्न जाणतात, लोकांमध्ये मिसळतात, लोकांसाठी काम करतात, अहोरात्र कार्यरत असतात, अशाच माणसाला ताकद द्यायचं काम पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अर्थात महाराष्ट्रामध्ये उभ्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही कार्यकर्ता असेल तर चुकीच्या माणसाला कधी दादा ताकद देत नाही, चुकीच्या माणसाच्या मागे कधी उभं राहत नाही. आपल्याला माहित असेल की वेळ प्रसंगी ते आपल्या मंत्र्यांना सुद्धा राजीनामा द्यायला सांगतात किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्याला राजीनामा द्यायला सांगतात जर चुकीचं काही आढळलं तर. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही निर्माण होण्याच्या अनुषंगाने त्यांचे प्रयत्न आहेत. अर्थात आता आम्ही सर्वजण महायुतीमध्ये आहोत तर महायुतीमध्ये उद्या ज्या महायुतीच्या अनुषंगाने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, आदरणीय अजितदादा पवार असतील, आदरणीय शिंदेसाहेब असतील, त्या महायुतीच्या माध्यमातून जो काही निर्णय ही मंडळी घेतील त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करू आणि त्या निर्णयाप्रमाणे आम्ही पुढील निवडणुकीला सामोरं जाऊ.